हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर काय मग कसे आहात मंडळी, मजेत आहात ना? आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आम्ही खूप आनंदात आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझा किचन काउंटर टॉप सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर कशा पद्धतीने क्लीन करते ते थोडक्यात दाखवणार आहे। तर काय होतं, जेव्हा आपल्याला किचन काउंटर टॉप क्लीन करायचा असतो तर त्यावेळेस ना सगळे भांडे एका वेळेसच घासायचे असा माझा एम असतो। त्याच्यामुळे एका बाजूला रात्रीचं जर काही उरलेलं असेल तर तेही मी ना गरम करत ठेवत असते, म्हणजे मग ते पण भांडे ना एका वेळी घासले जातात। आणि दुसऱ्या बाजूला जोपर्यंत ते गरम होतं तोपर्यंत आपण जे काही किचनवर स्वयंपाक करताना भांडे यूज करतो किंवा मसाल्याचा डबा झाला किंवा पदार्थ यूज करतो, मिठाचा डबा झाला किंवा जे काही तयार गोष्टी असेल, आता इकडे एका बाजूला बेबूचा खिचडही तयार झालेला होता तर ते सगळं छोट्या किचनवर ट्रान्सफर केलेलं आहे। तेलाची किटली छान ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि ते छोट्या किचनवर सगळं ट्रान्सफर केलेलं आहे। आता झालं असं की मायाच्या बाबांनी नेलेली होती सुकटची चटणी, तर किमूला देऊ शकत नाही तर तिला बेसन पोळा दिलेला होता, तर तिचा टिफिन पहिल्यांदा भरून घेते मी, म्हणजे मग एक काम हातावेगळं होतं। आणि तिला बेसन पोळा आणि सॉस दिलेला होता मी, टोमॅटो केचप, तर तिचा टिफिन भरून झालेला आहे आणि म्हणजे मग ते एक काम वेगळं होऊन जातं। आणि अजून जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असेल किचनवर आणि जे काही भाजी बनवलेली असेल ती एका छोट्या बाउलमध्ये मी काढून घेत असते आणि ती भाजी जो आपल्या पोळीचा डबा असतो ना तर त्या पोळीच्या डब्यामध्येच मी ठेवून देते, म्हणजे मग बरंचसं किचनवरचं सामान जे काही आपण स्वयंपाकासाठी यूज केलेलं होतं तर ते कमी होण्यास मदत होते। आता मी काय केलेलं आहे, माझा नाश्ता झालेला आहे त्याच्यामुळे नाश्त्याचे भांडेही आपल्याला भांडे घासण्यासाठी मिळालेले आहेत, म्हणजे नंतर तो त्रास नसतो। तर किचन काउंटर क्लीन करण्याची सुरुवात झालेली आहे माझी। तर पहिल्यांदा मी सगळं जे काही खरकट आहे, नाश्त्याचं असेल किंवा स्वयंपाक करताना काही लसणाची टरफलं किंवा काही असेल बारीक चिरीक गोष्टी, ते सगळं खरकटं काढून घेते, म्हणजे मग बेसिन आपला खराब होण्याची शक्यता कमी होते, म्हणजे बेसिनमध्ये पाणी वगैरे तुंबत नाही, थोडक्यामध्ये पाणी साचत नाही हा बारीक कचरा काढून घेतल्यामुळे। आणि सगळे जे काही भांडे आहेत ते मी बेसिनमध्ये ओढून घेते, म्हणजे जवळपास डोक्यावरचं खांद्यावर यायला मदत होते। किचन क्लीन दिसला आपल्याला की आपल्याला काम करायला सोपं जातं। आता सगळ्यात पहिले मी सगळं हे बारीक खरकटं काढून किचन क्लीन करून घेतलेलं आहे। आणि मी काय करते, आपण जेव्हा फोडणी देतो ना तर त्यावेळेस किचनवर गॅस शेगडीवर बऱ्यापैकी ना तेलकट डाग किंवा आपण म्हणू शकतो तेलाचे शिंतोडे वगैरे उडलेले असतात, तर त्याच्यामुळे ना मी गॅस शेगडीवर सगळ्यात पहिले ना 2 वाट्या ठेवून घेतलेल्या आहे। वाट्या किंवा आता इथे मी छोट्या प्लेट ठेवलेल्या आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे जात नाही। आणि ह्या टाईल्स आणि जो किचन ओटा आहे तो छान मस्तपैकी आपली जी भांड्याची घासणी असते त्याने घासून घ्यायचा। बऱ्याचदा आहे ना आपण प्लेट काढत नाही किंवा चॉपिंग पॅड काढत नाही, मी तर सहसा या किचन ओट्यावरच कापायचं सुद्धा काम कधी कधी किचन ओट्यावर शॉर्टकटमध्ये करून टाकते। त्याच्यामुळे किचन ओटा हा क्लीन असलाच पाहिजे। मग मी काय करते, त्याच्यावर 1-2 ग्लास फक्त पाणी टाकते आणि एका भांड्यामध्ये ना मस्तपैकी पाणी घेते आणि ओल्या कपड्याने सगळं पूर्ण जे काही साबणाचं जे आपण घासणीने घासून घेतलेलं आहे ते पुसून काढते। तर ओल्या कपड्याने पुसल्यामुळे ना एक मदत होते, ती म्हणजे की जे काही दाग धब्बे जे आहे साबणाचे किंवा आपल्या टॅपवर म्हणजे नळावर जे काही साबणाचे डाग डब्बे असतात ना तर ते सगळे पुसून जातात आणि ते असं चित्रविचित्र जे किचन आपण म्हणतो ना तर ते दिसत नाही, एकसारखे मस्तपैकी चकचक करतं आणि ते जे डाग वगैरे राहत नाही, व्यवस्थित पुसल्या जातात। ओल्या कपड्याने पुसून झालं की कोरड्या कपड्याचे हे हात मारायचा आणि जे भांडे आपण मोठ्या किचनवर मी ठेवते ते इकडे ट्रान्सफर केले आहे, जसं की दुधाचं पातेलं झालं। आता मला छोटा किचन काउंटर क्लीन करायचा आहे, तर बाटल्या आहे ना मी एका ट्रेमध्ये ठेवते, ट्रेमध्ये म्हणण्यापेक्षा एक माझ्याजवळ बास्केट आहे छोटी त्याच्यामध्ये ठेवते, पण आता ती बास्केट इकडे फ्रीजमध्ये ती एंगेज आहे, त्याच्यामुळे मग मी
हे दुसऱ्या बास्केटमध्ये सगळ्या बॉटल्स ठेवलेल्या आहे, नाहीतर मग पुसायच्या वेळेस आहे ना आपल्याला त्रास होतो. आणि छोट्या किचन काउंटरवर पण जे काही छोटे मोठे डबे आहेत ते छान पुसून घेते मी, आणि तोही किचन काउंटर व्यवस्थित क्लीन करून घेते, म्हणजे मग दिसायला सुटसुटीत आणि स्वच्छ दिसायला मदत होते. आणि मग त्या बाटल्या त्याच्या जागेवर ठेवून देते. तर आता फक्त बाकी आहे माझं सिंक किंवा किचनचं जे बेसिन आहे ते बाकी आहे. भांडे वगैरे पुसून आणि किचन ट्रॉल्यांमध्ये गेलेले आहे. तर हे सिंकसुद्धा छान मस्तपैकी घासून घेते. त्याच्यामध्ये जी मी छोटी जाळी ठेवलेली आहे तिलाही व्यवस्थित घासून घेते, म्हणजे मग तिच्यामध्ये बारीक वगैरे घाण अडकून राहत नाही. आणि बेसिन जे आहे ते जर क्लीन आणि चकचकीत जर असलं ना तर आपल्याला फ्रेश वाटतं एकदम. किचनचा जो कपडा आहे त्यालाही मी लगेचच घासणीने घासून ब्रश मारल्यासारखं घासून घेते आणि बेसिन बरोबरच त्यालाही क्लीन करते. तर काय वाटतं, तुम्हाला आवडला की नाही माझा व्हिडिओ? तर अशा पद्धतीने मी माझं छोट्या किचनचं काउंटर क्लीन ठेवते, की ज्याच्यामुळे किचन अगदी चकचकीत आणि चकाकायला मदत होते. तर व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.